खरंच बालपण केवढं निरागस असतं ना. तुम्हाला माहितीये मला लहानपणी बर्फाचा गोळा खायला आवडायचं आणि मग ते असं खाताना खाली पडायचं, मग मी ओंजळ करायचे. बालपण पण ओंजळीत धरता आलं असतं तर काय मजा आली असती ना. कसलं भारी बोलता हो तुम्ही. मी खात्रीने 100% सांगू शकतो तुमचं बालपण लय भारी गेलं असणार. हो, मी आणि माझा मोठा भाऊ काय मस्ती करायचो माहितीये. आणि इतक्या विचित्र विचित्र खोड्या हे बघा भावाचाच फोन आहे. 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. एक मिनिट. हा हॅलो. हा बोल दादा. दादा माझं मन नाही रमत मुंबईत म्हणून आलीये मी इकडे. दादा मी इथे कायमचं राहण्याचा निर्णय घेते. अरे मी इथे माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे आणि मी हे खूप पक्क ठरवलंय. आणि काहीही झालं दादा तरी यात बदल नाही होणार आहे आता. आणि ठेवते मी फोन. काळजी घे स्वतःची. बाय. हे सगळं असं आहे. भाऊ माझा फार फार पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत. खरं तर त्याने खूप केलंय माझ्यासाठी, पण मी त्याच्या पंखांखाली किती दिवस राहू ना. आणि मला नकोय ते. अहो मला माझी स्वतःची ओळख तयार करायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आणि तुम्हाला माहिती कोणीतरी म्हणून गेलंय की तुम्ही तुमच्या मुळांशी जोडलेले असाल तरच तुम्ही स्वतःची ओळख तयार करू शकता. वाह, ज्याने कुणी म्हणले एकदम 100% करेक्ट म्हणलेले. आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी मजा आहे ना ती दुसऱ्या कशातच नाही बघा. एक्झॅक्टली. मी काय म्हणतोय लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहा आणि अशी काहीतरी मोठी ओळख निर्माण करा. म्हणजे मी पण जगाला ओरडून सांगेन आमच्या आधीपासून ओळख आहे. नक्कीच नक्कीच. तुम्ही जरा 5 मिनिट थांबा तर बसा. मी चहाचं खरंच काय होतंय का बघते. अहो नको, कशाला त्रास करून घेता. आधीच हाय तो गोंधळ कमी आहे का, परत चहाचा गोंधळ करून घेणार तुम्ही. हा आता काय तुम्ही हाय गावात, माझं येणं जाणं होईलच की. बघू परत चहाचा. पण तुमच्यावर हा चहा उधार राहिला. बर मी निघू का आता. लय वेळ झाला दुकानाच्या बाहेर. मी कस्टमर वाट बघत बसले असतील. येस येस. ज्या कामासाठी मी घरात आलोय ती काम राहिलच की. तुम्हाला काय मदत. कसं आहे आता खरं तर खूपच शून्यातून सुरुवात आहे आणि मलाच काही सुधरत नाही. पण होईल मॅनेज. मी करेन सॉर्ट काहीतरी आणि लागलं तर कळवेन ना. बिनधास्त सांगायचं. चालेल. नाव लक्षात आहे ना. गोपाळ. चालेल भेटूयात. थँक्यू सो मच अगेन. नमस्ते.